आणि थेट जाऊयात संभाजीनगरला। मतीन पटेल यांची चौकशी अखेर पूर्ण झालेली आहे। मतीन पटेल बाहेर आले, ते काही क्षणांमध्ये बातचीत करतील। नाशिक मधली ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। निदा खान प्रकरणात मतीन पटेल यांची चौकशी आता पूर्ण झाली आहे। गेल्या 5 ते 6 तासांपेक्षा जास्त काळ ही चौकशी सुरू होती। काय नेमकी चौकशीमध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं होतं? नासिक पुलिस ने मुझे नोटिस दी थी कि आप पीर के दिन हाजिर रहो करके। यहाँ पे हाजिर रहने के लिए क्या था, हम यहाँ पे आए, उन्होंने जो भी हमसे सवाल पूछे हमने उनको पूरों का जवाब दिया, उनको मदद किया। पुलिस वालों को हमारे तरफ से कुछ उनको तकलीफ नहीं रहेगी, हमने ये बताया उनको। क्या इसके बाद में भी हमको जो भी रहेगा अगले पीर के दिन बुलाए उन्होंने, हम अगले पीर के दिन और रहेंगे, यही बताया हमें उनको। निदा खानला आपण त्या ठिकाणी आश्रय दिलेला होता, कोणाच्या सांगण्यावरून दिला होता काही त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं होतं? कसा आपला संपर्क निदा खान सोबत झाला होता? वकील साहब निदा को कितने दिन से आप जानते हो? मैं नहीं तुमची ओळख कशी झाली? नेमकी ओळख कशी झाली? काय काय प्रश्न विचारले पोलिसांनी? पुलिस ने मुझे कुछ नहीं पूछा है, जो भी पूछा मैंने पुलिस को बताया है। जो भी है मैं बाद में उनको कोर्ट में बताऊंगा। और तुम्ही दिलेल्या उत्तरातनं पोलिसांचं समाधान झालंय का? हाँ, समाधान था। आपका मोबाईल हाँ, मेरा फ़ोन जब्त किया है। हाँ, चौकसी के लिए मैंने खुद जमा कराया हुआ अभी। आपलं घर देखील तोडलं गेलं होतं, त्यामागचं नेमकं घर भी के ऊपर भी आपके ऊपर कार्रवाई की? मेरे कार्रवाई जो है हमें उसमें कोर्ट में डाला है। 15 तारीख को तारीख है, जो उन्होंने हमको टाइम नहीं दिया था, 24 घंटे का टाइम दिया था और 18 घंटे में उन्होंने जो गिरा दिया, हमें उसके खिलाफ में कोर्ट में डाला है। उसकी तारीख है 15 तारीख को, हम 10 है क्या 10 तारीख है, हम उसको कोर्ट में लड़ेंगे। आपको क्या लगता है गलत था ये जो कार्रवाई हुई? बहुत गलत था। क्यों? क्यों उन्होंने हमको टाइम ही नहीं दिया ना। हमें कोर्ट ने जब उनको 7 दिन का टाइम बोला था, नहीं तो कोर्ट ने 7 दिन का टाइम बोला था, तो उन्होंने 7 दिन के बाद में आके बोलना था कि घर तोड़ो करके। उन्होंने 24 घंटे की नोटिस दी, उसके पहले हमारा घर आके 18 घंटे में ही तोड़ दी। तुम्ही वकिलांना सोबत घेऊन आलेला होता, काय काय त्या ठिकाणी तुम्ही खुलासा केलाय? वकील साहब से बात करो। वकील साहेब, काय काय खुलासा केलाय आपण नेमका? आज मतीन पटेल यांना जी नोटीस प्राप्त झाली होती 35(3) कायद्यानुसार, तर त्यानुसार ते आज पोलिसांसमोर हजर राहिले। विशेष पोलीस पथकाचे जे कर्मचारी होते त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला, मोबाईलचा पंचनामा करून तो जप्त करण्यात आलेला आहे। आणि इथून पुढे देखील त्यांना जे वेळोवेळी ज्यावेळेला त्यांना मदत लागेल त्यावेळी यांनी हजर राहण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे जे तर तपासात सहकार्य करण्याची भावना असल्याने त्यांनी जे तर यांना पुढच्या सोमवारी पुढील तपासासाठी बोलवलं। तुम्हाला निदाला आश्रय दिल्याचा आरोप आहे, कसा हा निदाला आश्रय तुम्ही दिला? कधी असं ओळखतं? काय झालं नक्की? नाही, त्या बाबतीत जी काही उत्तरं यांनी दिली असतील तर तो एक तपासाचा भाग आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, यावरती आपल्याला आता भाष्य करता येणार नाही। परंतु तिच्या संपर्कामध्ये येण्याचं कारण काय होतं, कशामुळे आलं, या सगळ्या बाबींचा उलगडा जो होता कोण न्यायालयासमोर तुमच्या सांगण्यावरून हे सगळं केलं होतं का? नाही, तिला मदत करण्याचा नेमका हेतू काय होता? नाही, यांच्या जबाबामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या जबाबानुसार एक नगरसेवक या नात्याने त्यांना मागितलेली जी मदत होती ती त्यांनी ह्या प्रकरणा संदर्भात मदत मागितली असं नव्हतं। एक महिला आली आणि तिने महिलेचे घरचे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एक 3-4 दिवसासाठी आसरा द्यावा। यांना या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती आणि त्यामुळे जे तर यांनी तिला एक नगरसेवक या नात्याने मदत केली। TCS सारखं इतकं गंभीर प्रकरण आहे आणि त्यामध्ये निदा खान नावाची एक आरोपी आहे, ती फरार आहे, इतकी देखील तुम्हाला माहिती नव्हती का? आपण लोकप्रतिनिधी पण आहात। नाही, त्याच गोष्टीमध्ये जे तर यांना जे तर त्या प्रकरणाची माहिती असती, तर निदा खान ही स्वतःहून कधी यांच्यासमोर आली नव्हती। त्यामुळे यांना त्या प्रकरणाची माहिती असण्याचं किंवा ह्या प्रकरणामध्ये ती आहे म्हणून त्यांना ठेवल्याचं अशा पद्धतीचं कुठलंही पुढच्या सोमवारी त्यांना तपासासाठी बोलवलेलं आहे। पुढच्या सोमवारी देखील ते हजर होऊन तपासात सहकार्य करें। सर हिंदी में सर क्या कहना चाहेंगे? आज आप आए हुए हैं मतीन जी के साथ में वकालत लेके, क्या पूछा? मतीन जी को जो नोटिस प्राप्त हुई थी यहाँ के SIT की तरफ से, उस SIT के नोटिस के बुनियाद पे वो आज हाजिर हुए। SIT ने उनकी जो है तो चौकसी करी, उनका स्टेटमेंट रिकॉर्ड करे, उसके बाद में उनके मोबाइल जो है तो मोबाइल जब्ती करे और उसके बाद में अगले मंडे को जो है अगले सोमवार को उनको वापस एक बार बुलाया। त्यामुळे पोलिसांनी केलेली चौकशी पूर्ण झाली असून आता मतीन पटेल हे पुन्हा माघारी गेले। तब्बल 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती। घरावर अनधिकृत घर महापालिकेनं ठरवलं होतं, त्यातल्या अनेक बाबी अनधिकृत होत्या असं सांगण्यात आलं होतं, पण ही कारवाईसुद्धा पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा मतीन पटेल आणि त्यांच्या वकिलांनी केला आहे। निदा खानची ओळख कशी झाली यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली, पण
मतीन पटेल यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली.